तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भारत चीनला युद्धाचा झटका. अमेरिका इराण संघर्षामुळे दोन्ही देशांचा विकास दर घटणार. संयुक्त राष्ट्रांकडून आर्थिक मंदीचे संकेत. भारताची कच्च्या तेलाची समस्या 2030 पर्यंत संपण्याची शक्यता. हॉर्मुझमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून रशियन तेलाला इन्शुरन्सचं कवच. 11 विमा कंपन्यांना मंजुरी. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खराची प्रकृती बिघडली. तातडीनं कार्डियक रुग्णवाहिका मागवावी लागली. छातीत दुखत असल्यामुळे काही काळ ऑक्सिजन लावण्यात आला. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत माझ्याही मनात शंका निरसन झालं पाहिजे. मोदी शहांकडनं तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश. सुनेत्रा पवारांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीतल्या प्रचार सभेतनं ग्वाही. मी संघर्ष योद्ध्याची सहचरणी. येसुबाई जशा लढल्या तशी लढेन. बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागे हटणार नाही. प्रचार सभेतनं सुनेत्रा पवारांचा विश्वास. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख. संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा. फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्रा पवारांच्या बाजूनं विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. दादांना आदरांजली म्हणून वहिनींना साथ द्या. सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन. बारामतीत कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यास उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे. संजय राऊतांचा टोला. विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय मान्य. आदिती तटकरेंकडून स्पष्ट. अजितदादा आज नाहीत यावरती अजूनही विश्वास बसत नाही. बारामतीत प्रत्येक गोष्टीत दादांची आठवण येते. आदिती तटकरेंकडून दादांच्या आठवणींना उजाळा. दादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल. आदिती तटकरेंचं विधान. तर वातावरण गढूळ करू नका छगन भुजबळांनी सुनावलं. तर महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं भांडण फोडलं. नारी शक्ती वंदन विधेयकावरनं उद्धव ठाकरेंचा इंडियावरती निशाणा. विरोधक म्हणजे सिरियल लायर. महिला आरक्षण देऊ नये यासाठी विरोधकांचा प्रयत्न. भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातनं मुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल. महिला आरक्षण बिलाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांच्या चॅलेंजला सुळेंचं उत्तर. कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार. सुळेंची प्रतिक्रिया. तर माझ्या स्तराचा नेता बोलवा, मी चर्चेला तयार. फडणवीसांचं पुन्हा चॅलेंज. तर फडणवीसांनी त्यांचं स्तर कोणता ते सांगावं. संजय राऊतांचं वक्तव्य. डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांनी विरोधकांना ओपन डिबेटचं चॅलेंज दिलं होतं. माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरनं राऊतांचा टोला. मुंबईतील भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे महिला संतापली. भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. बाजूला मैदान असताना रस्त्यावरती मोर्चा का काढला? संतप्त महिलेचा मंत्री महाजन आणि पोलिसांशी वाद. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतनं हाकलून दिल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे ट्विट. भाजपच्या मोर्चामुळे एका महिलेचा संताप. पहिल्यापासूनच काँग्रेसची नीती महिला आरक्षण विरोधात होती. 2023च्या विधेयकानुसार जनगणना आणि डिलिमिटेशन करून विधेयक लागू करायचं असं नमूद होतं. मुंबईच्या मोर्चामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. 2029 मधील निवडणूक जिंकणार नाही अशी भाजपाला भीती. निवडणुकीत हरण्याची भीती असल्यामुळे विधेयक आणण्याची घाई. डिलिमिटेशन विधेयक आणून विरोधी उमेदवारांना पाडायचं भाजपनं ठरवलेलं होतं. रोहित पवारांचा आरोप. मल्लिकार्जुन खरगेंकडनं पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख. मोदींची विचारसरणी समानता आणि न्यायावरती विश्वास ठेवत नाही. खरगेंचं वक्तव्य. तर मोदींना दहशतवादी म्हटल्याच्या वक्तव्यावरनं खरगेंची सारवासारव. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना रान मोकळं होतं. आता त्यांना दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मल्लिकार्जुन खरगेंवर टीका. व्हीके सिंगला महाराष्ट्र सरकार पैशांवरती पैसे देते. दादांच्या अपघातासंदर्भात काय तपास झाला ते लोकांना सांगा. 10 मे पर्यंत वाढ बघू, नंतर कडक भूमिका घेऊ. रोहित पवारांचा इशारा. टीसीएस प्रकरणात पीडितेचा हादरवणारा जबाब समोर. शरीरावरती घाणेरड्या कमेंट्स केल्याचा पीडितेचा जबाब. जबाबात अनेक बाबी समोर. टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. ग्रुप लीडरचे विकृत मेसेज. एसआयटीच्या रडारवर. पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार.
नाशिकमधील धर्मांतरणाच्या आणखी एका प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ. आरोपीनं आणखी काही महिलांचं शोषण केलंय का, त्याचे साथीदार कोण? पंचवटी पोलिसांकडून तपास सुरू. बंधू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन समोर. बंधू खरातचा भक्त ठाण्यातील निवृत्त एसीपी महेश आहेरवर गुन्हा दाखल. कार्यालयातील महिला क्लर्कवरती कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. खरातच्या प्रॉपर्टीवरती ईडीची तात्पुरती टाच येणार. सूत्रांची माहिती. संशयित व्यवहारांमुळे खरातची कोट्यवधींची संपत्ती अडचणीत. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास सुरू. अशोक खरातचा नवा घोटाळा उघड. 32 बनावट खात्यांमधनं 57 लाखांची अफरातफर. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत घोटाळ्याचा आरोप. सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल. विरारोमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावरती लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तक्रारदार 40 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते. 2022 पासून शोषण होत असल्याचा आरोप. तर जंगम यांच्या तक्रारीवरून महिलेवरती खंडणीचा गुन्हा दाखल. गृहमंत्री अमित शहांची काल रात्री कोलकात्यात 4 तास बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रभारींसोबत चर्चा. बंगालच्या 5 विभागांमधील अमित शहांची शेवटची बैठक. प्रियांका गांधीच फक्त इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतात. राहुल गांधींच्या हातून काहीच साध्य होणार नाही. जनशक्ती जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांची प्रतिक्रिया. दिल्लीत भाऊ भाऊ म्हणून पाय खेचतात. दिल्लीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. दिल्लीत माझाही डुप्लिकेट बनवतील, गडकरींचं वक्तव्य. ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढतात, ते जिंकल्याच पाहिजेत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर एका महिलेला हरवण्यासाठी 2 लाख सीआरपीएफचे जवान उतरवलेत. ठाकरेंचा केंद्र सरकारवर आरोप. मुंबईतील हाफकिन या सरकारी संस्थेचं खासगीकरण करण्याची तयारी. मनसेचा आरोप. परळ येथील हाफकिन संस्थेच्या बाहेर मनसे कामगार सेनेकडून आंदोलन. गोकुळबाबत 2 दिवसात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा आग्रह. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. गोकुळवरून झालेल्या आरोप प्रत्यारोपावरनं वक्तव्य. उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार. दरवाजे उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पोलीस अधीक्षक तुषार दोशी अडचणीत. स्वतःच्या बदलीच्या दिवशी साताऱ्यातील 6 ते 7 पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप. साताऱ्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची उपमुख्यमंत्री शिंदे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार. मुंबईत उकाड्यानं नागरिक हैराण. गुरुवारी आणि शुक्रवारी शहरात उष्ण आणि दमट वातावरण असणार. हवामान विभागाचा अंदाज. शिवडीमधील टनेल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवरती 2 नग बटरफ्लाय बॉल बसवण्यात येणार. परिणामी मुंबईतील A, B, C, E आणि F दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद असणार. पुणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद असेल. बुधवारी मध्यरात्रीपासूनच गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावरती परिणाम. पाटबंधारे विभागाच्या 15% पाणी कपातीच्या प्रस्तावावरती आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पुणेकरांना दिलासा. तुर्तास पाणी कपातीची गरज नाही. भविष्यात गरज पडल्यास नियोजन केलं जाईल, आयुक्तांचं स्पष्टीकरण. अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जोडणी प्रकल्पाच्या कामाला वेग. हा प्रकल्प फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे MMRDचं उद्दिष्ट. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ. आतापर्यंत 7व्यांदा वाढ. अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून KEM रुग्णालयातील विविध विभाग पुनर्विकास कामांना भेट देत आढावा. CSR अंतर्गत मल्टीस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, आयुक्तांचे निर्देश. पुण्यातून वाराणसीसाठी धावणार पहिली अमृत भारत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल्वेला मंजुरी. वंदे भारत एक्सप्रेस सारखी दिसणारी ही रेल्वे विना वातानुकूलित असल्यामुळे तिकीट दर कमी. पुण्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट कायम. तर अल निनोच्या प्रभावामुळे कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशा संमिश्र हवामानाचा पुणेकरांना फटका बसतोय. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 48.80 लाख टन खतांचा कोटा मंजूर. तर युरिया आणि DAP सह सर्व खतांचं नियोजन. सध्या 27.44 लाख टन खतं उपलब्ध. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. पावसामुळे नांदवळमधील घराचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी.
नांदेड जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. भोकर तालुक्यातील भोसी गावात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. भोसीमध्ये 6 एकरातील केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान. मालेगावात कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. गारपीट, पावसामुळे कांद्याचं नुकसान तर बाजारात भाव नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघेना. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी धानाच्या लागवड क्षेत्रात वाढ. शेतकऱ्यांकडून 73,000 हेक्टरवरती लागवड. गोंदिया, अर्जुनी, मोरगाव तालुका आघाडीवर. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तर माथेरानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. घोडेवाले आणि रिक्षावाल्यांची तारांबळ. अवकाळी पावसानं आल्हाददायक वातावरण निर्माण. कर्जत शहरात जोरदार अवकाळी पाऊस. ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची बॅटिंग सुरू. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता. वीटभट्टी व्यावसायिकांना धास्ती. पेण, रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय. संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्यासाठी वीटभट्ट्या प्लास्टिक कापडानं झाकण्यात आल्या. गोंदिया जिल्ह्यात मका पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे मका पिकाचं नुकसान होण्याची भीती. ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरनं गोंधळ. चर्चेदरम्यान एमआयएम, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची. एमआयएम नगरसेवकानं पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. सोलापुरात शासकीय कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सोलापूर जिल्हा परिषदेबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जुनी पेन्शन लागू करण्यासोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापुरात शासकीय कंत्राटदाराचं बेमुदत आंदोलन. शासकीय कामांची थकीत बिलं तातडीनं देण्याची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांचं ठिय्या आंदोलन. डहाणूच्या चिंचणीमध्ये भरधाव बस दुकानात शिरली. अपघातात 3 जण जखमी. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. पुण्यात पीएमपीएमएल बस थेट दुकानात शिरली. आप्पाबळवंत चौकात अपघाताचा थरार. दुकानाचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. गडचिरोली जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यावरती पोलिसांची धाड. 22 आरोपींना अटक. 71,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात एआयच्या माध्यमातून आयटीच्या मुलांना बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवरती पोलिसांचा छापा. कंपनीचा सूत्रधार अशफाक अत्तारचा 8 जणांवरती गुन्हा. आरोपींची चौकशी सुरू. लोणावळ्यात पर्यटकांची फसवणूक. सोशल मीडियावरती आकर्षक विला आणि बंगल्याचे फोटो टाकून फसवणूक. बनावट फोटो तयार करून बुकिंगच्या नावाखाली 20,000 ते 25,000 रुपये आगाऊ घेतल्याचा प्रकार. बीडच्या माजल गावात एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग. अल्पवयीन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. संबंधित प्रकरणी लव्ह जिहादचा भाग असल्याची चर्चा. सांगलीत गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी धिंड काढली. शिवीगाळ केल्याच्या कारणातून सराईत गुन्हेगार टोल्या पोद्दार यानं एकावरती गोळीबार केला होता. यामध्ये अजय माने जखमी झाला होता. ठाण्याच्या कलगोंडे येथील लाद्याची वाडी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 10 वर्षीय मुलाचा मृत्यू. कृष्णा आगिवले असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव. नंदुरबारच्या खांडबारा परिसरात माकडांचा हैदोस. शाळा आणि बाजारपेठेत माकडांचा उच्छाद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नवी मुंबई पालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना अटक. कंत्राटदाराकडून 42,000ची लाच घेताना एसीबीनं हरंगे हात पकडलं. अतिक्रमण विभागाचं बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीची कारवाई. अकोल्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. या संपाचा सोलापुरातून विवाह नोंदणीसाठी आलेल्या वधूवरांना फटका. जिल्हा निबंधक कार्यालयात 1.5 महिना आधीच नोंदणी करण्यात आली होती. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींवरती लैंगिक अत्याचाराचं प्रकरण. मुख्य आरोपी आयान अहमद आणि हुजेर खानसह 2 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. अत्याचार आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी 27 तारखेपर्यंत वाढवली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.